कुणाला 50 रुपयाचे सुटे करायचे. कितीचे सुटे करायचे? चला हां, मग सर्वांनी एक एक सुट्टा सांगायचा, एक एक मुद्दा सांगायचा. हां आईल्या. 10ची एक नोट, 5चे 8 बंदे. 5चे 8 बंदे. बर बर बर. हां 20च्या 2, 10ची 1. हां 20च्या 2, 10ची 1. हां 10च्या 4 नोटी आणि 5चे 2 बंदे. गुड. हां मीरा. 20ची एक नोट, 5चे 6 बंदे. 20ची एक नोट, 5चे 6 बंदे. गुड. हां संस्कार. 10च्या 5 नोटा. 10च्या 5 नोटा. आयुष. 10च्या 4 नोटा आणि 10ची एक नोट. बरं ठीक सांग. हां ठीक आहे. ओके. हां हां चल. 5चे 10 बंदे. 5चे 10 बंदे. विराट. 1चे 50 बंदे. गुड. हां राजनंदिनी. 10च्या 3 नोटा, 20 रुपयाची एक नोट. गुड. हां सृष्टी. 2चे 25 बंदे. 2चे 25 बढिया. हां चला ठीक आहे. आता प्रत्येकाने जवळपास एक. याच्या व्यतिरिक्त काही सांगता येईल का कुणाला? हां गुड. अजून 6 बंदे. छान. गुड. सिट डाऊन. आता तुम्ही 50चे सुटे सांगितले. आता हेच प्रत्येकाने सांगितलेले सुटे माझी नोंदवर काय करायचे? लिहायचे, लिहून काढायचे. चला काढा. मुलांचा असा समूहामध्ये किंवा वर्गामध्ये तोंडी सराव घेतल्यानंतर त्याचं लेखन माझी नोंदवर करून घ्यायचं. 50 रुपयाचे सुटे विविध प्रकारचे कसे केले. यांनी 16 प्रकारे सुट्टे केले. 16 प्रकारचे मुद्दे घेऊन या मुलांनी 15 प्रकारचे लेखन केलं आणि यानं सुद्धा 16 प्रकारचे. बेरजेची गोष्ट तयार करणे किंवा उदाहरण तयार करणे. मग माझी नोंदवर 2 शब्द दिले, झाड आणि पक्षी. मग हे 2 शब्द घेऊन मुलांनी बेरजेचे उदाहरणं तयार केले. गट बघा, पद्धतशीर झाड आणि पक्षी हे 2 शब्द घेऊन बेरीजची उदाहरणे तयार केले आणि पद्धतशीर रांग काढतात. व शब्दाचा वापर करतात. पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह, अक्षर वगैरे शुद्ध. झाड आणि पक्षीप्रमाणे मुले आणि रुपये हे 2 शब्द घेऊन सुद्धा उदाहरणे तयार केले. वाच बरं बाळा. सृष्टी वाच. हां हां म्हणजे मुले म्हणजे मुलांचं नाव घेतात, कोणत्याही 2 मुलांचं. मग रक्कम कोणाकडे किती आहे ते सुद्धा घेतात आणि उदाहरणे तयार करतात. बेरजेप्रमाणे वजाबाकीचे सुद्धा उदाहरणे मुलांनी तयार केले आणि त्याच्यासाठी थीम घेतला लाडू. हां विराट वाच बरं. संस्काकडे 20 लाडू आहे. आयुष्यात 10 लाडू दिले तर संस्काकडे किती लाडू उरले? हां संस्काकडे 40 लाडू आहे. त्याने 20 लाडू संस्काला दिले तर संस्काकडे किती लाडू उरले? गुड. संस्काकडे 50 लाडू आहे. त्याने ओंकाला 20 लाडू दिले तर संस्काकडे किती लाडू उरले? हां म्हणजे अशा प्रकारे वजाबाकीची उदाहरणे सुद्धा मुलं तयार करतात. आणि या एखादा शब्द वगैरे चुकला की त्याला बोल मारून लगेच त्याला दुरुस्त करून इथे तयार करूया. या घटकाअंतर्गत 2 अंकी संख्या तयार करायचा पॅटर्न या ठिकाणी दिला आहे. मग त्यालाच अनुसरून माझ्या नोंदवर हा एक पॅटर्न आहे. 3 आणि 4 2 संख्या देऊन 34 आणि 43 संख्या तयार झाली. त्याच्यानंतर हे एक त्रिकोणाचा एक पॅटर्न आहे. याद्वारे विद्यार्थी प्रत्येक त्रिकोण काढून प्रत्येक जो कोण असतो कोणावर एक एक अंक लिहून, कोपऱ्यावर एक एक अंक लिहून 6 2 अंकी संख्या तयार होतात. बघा हा एक त्रिकोण, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा 3 त्रिकोण काढून 9 प्रकारच्या 6 प्रकारच्या 2 अंकी संख्या तयार केल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलं? चौरस काढला. चौरसाच्या प्रत्येक कोपऱ्यावर किंवा कोणावर एक एक अंक लिहिला आणि त्याच्यापासून 1 2 3 4 5 6 2 अंकी संख्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत. क्रमवाचक आणि मूल्यवाचक या संख्यांचा संदर्भ आहेत. मग त्याला अनुसरून माझ्या नोंदवर बघा या ठिकाणी या मुलीनं पान काढलेलं आहे, या मुलांनी सफरचंद काढलेले आहे. असे वेगवेगळे आकार काढून त्याच्यामध्ये काही 5 3 पहिला, तिसरा, 8 दुसरा, 4 5वा, 9वा असे काही शब्द लिहिले. मग त्या याचं संख्यावाचक शब्द आणि क्रमवाचक संख्या
याच्यामध्ये त्यांचे 2 गट मुलांना करा लावले. म्हणजे याच्यातून मुलं क्रिटिकल थिंकिंगसुद्धा शिकल्या जातात. दशकाची संकल्पना देण्यासाठी कोणकोणत्या वस्तूचा वापर केलेला आहे तर त्या वस्तूचे नावसुद्धा माझी नोंदवर मुलांनी लिहिलेले आहे. सांग विराट, दशकासाठी आपण कोणकोणत्या वस्तू वापरल्या बरं? साड्या, मणी, पेनी, नोटा, नाणी, बट फुले, पाने. तू सांग बरं संस्कृती. साड्या, गोट्या, नाणी, साड्या, पेनी, मातीचे गोळे. हां, बस. चित्राद्वारे माहिती मिळवा किंवा चित्रावर प्रश्न तयार करा. मग मुलांना वेगवेगळे चित्र दिलेत आणि त्याच्या चित्राचं निरीक्षण करून मुलांनी विविध प्रश्न तयार केले. बघा, या मुलांना एक बैलगाडीचं चित्र दिलं तर त्या बैलगाडीच्या चित्राचं निरीक्षण करून 7 प्रश्न यांनी तयार केले. जसे चित्रामध्ये कोणते वाहन आहे, गाडीला किती बैल आहेत, बैलगाडीमध्ये काय आहे, रोडवर कोण पडले आहे, त्या बैलगाडीच्या चित्राच्या समोर कोणता प्राणी पडलेला होता? कोल्हा. हां, कोल्हा पडलेला होता. बैलगाडी कशाची आहे, बैल कोणत्या रंगाचे आहेत. त्याचप्रमाणे या मुलींनासुद्धा एक जंगलामधील हत्तीच्या प्राण्याचं चित्र दिलं होतं. बघा, मग चित्रामध्ये कोणते प्राणी आहेत, चित्रामध्ये किती हत्ती आहेत, कोण पळत आहे, हत्तीच्या सोंडेमध्ये काय आहे, काय होतं हत्तीच्या सोंडेमध्ये? हां, बोटे होते. राईट. हत्तीला दाते किती आहेत, हत्ती कुठे जात आहे, पाण्यात कोण आहेत, कोण होतं पाण्यामध्ये? मासा. असे वेगवेगळे चित्र देऊन प्रश्न मुलांनी तयार केलेले